नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण केक बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1/3 कप ऑइल घेतलेला आहे, तेल 1/3 कप दही घेतलेला आहे आणि अर्धा कप त्यामध्ये पिठी साखर टाकून घेतलेली आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। 1 कप आपण मैदा टाकून घेतला आहे, छान असा गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे तो। चिमूटभर मीठ टाकलं आहे आपण आणि कोको पावडर आहे, 5 मोठे चमचे कोको पावडर घेतलेली आहे। हे छान असं इथे दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे, फारही फेटायचं नाहीये, याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता इथे अर्धा कप दूध घेतलेला आहे मी, थोडं थोडं करून दूध मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये केकची आपल्याला बॅटर तयार करायचं आहे, फ्लोई असं, फारही आपल्याला दाटसर ठेवायचं नाहीये किंवा फारही पातळ करायचं नाहीये। हे छान असं आपलं बॅटर तयार झालंय। आता केकचा टीन आहे हा, तेलाने ग्रीस करून घेऊया बटर पेपर लावून याला। हे बघा अशा प्रकारे, जर बटर पेपर नसेल तर आपण फक्त तेल लावून त्याच्यावर थोडासा मैदा चिडकला तरीही ते केक आपला व्यवस्थित होतो। आता नंतर आपण येथे 1 पाउच इनो सॅचे घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं आपण दूध टाकून घेऊ ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याला, आणि हे छान मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सुद्धा फार हलक्या हाताने करायचं आहे, फारही याला मिक्स करायचं नाही आपण। हे बघा कट अँड फोल्डच्या साहाय्याने असं करायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण केकच्या टीप मध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं दम करायचं आहे त्याला, म्हणजे त्यामध्ये जर एअर असेल ती निघून जाईल। आता पॅन गरम करून घेतलाय आपण, हा 10 ते 15 मिनिटं प्रीहीट करून घेतलाय। यामध्ये आपण केकचा टीन ठेवून देऊया। 35 ते 40 मिनिटं लागणार आहे। 40 मिनिटांनंतर आपला केक बनून तयार झालेला आहे, आपल्याला दिसत असेल फार स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे। बघा बेकरी सारखा केक घरच्या घरी आपला बनून तयार होतो। आता इथे पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी, आपण थोडंसं आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 5 मोठे चमचे आपण कोको पावडर घेतलेली आहे। आता यापासून आपल्याला गनाश तयार करायचं आहे। हे सर्व मिश्रण आपण गॅसवर न ठेवता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे हे सर्व छान मिक्स झालं की थोडं थोडं दूध टाकून आपण याला लिक्विड करून घेणार आहोत याचं। हे बघा अर्धा कप दूध आहे हे। आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, सावकाश करायचं आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाही साखरेच्या किंवा कोको पावडरच्या। विस्करच्या साहाय्याने छान असं मिक्स होतं हे। 1 ते 2 मिनिटात आपलं छान मिक्स झालं की हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर या प्रकारे याला ढवळत राहायचं आहे सारखं। हे सुद्धा आपल्याला फारही दाटसर करायचं नाहीये किंवा फारही पातळ ठेवायचं नाहीये। हे बघा 3 ते 4 मिनिटात आपलं गनाश तयार आहे बनून। यासाठी आपल्याला कुठल्याही चॉकलेटची गरज लागत नाही, हे आपण डेकोरेशन साठी गार्निशिंग साठी वापरणार आहोत। आता हा केक थंड झाल्यानंतरच याला साइडने याच्या कडा अशा चाकूच्या साहाय्याने वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि प्लेट मध्ये सावकाश असा केक काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर। हे बघा किती छान आपला केक तयार झालाय। आता जे आपण चॉकलेट गनाश तयार केलेलं आहे कोको पावडर पासून, हे यावर टाकून घेऊया आणि सर्व छान स्प्रेड करून घेऊया। फार झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि बेकरी पेक्षाही छान केक आपण घरच्या घरी बनवू शकतो, तेही अंड्याचा वापर न करता, ओव्हनचा वापर न करता आपण हा केक तयार केलेला आहे। आता हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूनी आणि थोडंसं एक 15 ते 20 मिनिटं आपण ह्याला फ्रीज मध्ये ठेवून घेणार आहोत, म्हणजे छान सेट होईल चॉकलेट ह्याच्यावरचं। हे बघा 1 किलोचा केक आपला तयार झालेला आहे आणि तोही फार कमी साहित्यामध्ये। याला आपण पाहिजे तसं डेकोरेशन करू शकतो, आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण याला डेकोरेशन करता येते। आता हे छान असं लावून घेतलेलं आहे आपण सर्व बाजूंनी।
आपल्याला जर अशाच छान छान रेसिपी करायला किंवा खायला आवडत असतील तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या। तिथे भरपूर प्रकारच्या रेसिपी उपलब्ध आहे। आता हे व्हाईट चॉकलेट होतं माझ्याकडे, ते थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे मी आणि ते या बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे मी प्लास्टिकच्या। आता याला मी अशी एकदम साधी सरळ डिझाईन बनवत आहे। तुम्हाला आवडेल त्या प्रकारची डिझाईन आपण डेकोरेशन केकला करू शकता। आपण यावर चॉकलेट चिप्स पण टाकू शकतो किंवा फ्लावर पण बनवू शकतो आपण वेगवेगळ्या टाईपचे। आता या अशा लाईन मारून घेतलेल्या आहे आणि अशा या स्टिकच्या साहाय्याने मी हे बघा किती छान डिझाईन आपली झटपट बनवून तयार होते। नक्की ट्राय करा, फार टेस्टी बनतो हा केक, बेकरीपेक्षाही फार स्वादिष्ट लागतो आणि नेहमी बाहेरून आणण्यापेक्षा अशी घरच्या घरी केक तयार करता येतो आपल्याला झटपट हा। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।